नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय पर्यावरण आणि जागतिक व्यापार संघटना. जकाती आणि व्यापारविषयक सहमती करार, अर्थातच ज्याला गॅट असं म्हटलं जातं, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. याचं रूपांतर 1 जानेवारी 1995 पासून जागतिक व्यापार संघटनेमध्ये करण्यात आलं. WTOची व्याप्ती जर आपण बघितली तर ती गॅटपेक्षा प्रचंड मोठी अशी आहे. या संघटनेला जागतिक व्यापारावर नियंत्रण, व्यापारामधल्या सेवांवर नियंत्रण ठेवणं याबद्दलचे अधिकार आहेत. बौद्धिक मालमत्ता हक्काच्या व्यापारासंबंधीचा करार, ट्रेड रिलेटेड विथ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि गुंतवणूकविषयक करार, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स ही या WTOची खासियत आहे असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, आज घडीला जर आपण बघितलं तर WTOच्या कराराप्रमाणे सगळ्या देशांचे जकातविषयक अडथळे हे बऱ्यापैकी दूर झालेले आहेत आणि जगातल्या सगळ्याच देशांनी जकातविषयक अडथळे, त्याचप्रमाणे जकातेतर जे काय अडथळे असतात, बिगर जकात अडथळे, ते दूर करावेत याच्यासाठी या संघटनेचा प्रयत्न आजही चालू आहे. जगातले बहुसंख्य देश या WTOचे आज सभासद आहेत. जागतिक व्यापार संघटना हा आंतरराष्ट्रीय पर्यावरणाचा एक अतिशय प्रभावशाली असा घटक बनलेला आहे. या संघटनेमधली जी सभासद राष्ट्र आहेत त्यांना या संघटनेचे जे काही नियम आहेत त्यांचं पालन करणं गरजेचं असतं. या संघटनेच्या कराराप्रमाणे प्रत्येक देशातल्या व्यावसायिकांना आपलं धोरण हे आखावं लागत असतं. या WTOची काही तत्त्व आहेत. कोणती तत्त्व आहेत? तर जागतिक व्यापार संघटनेची व्यापार पद्धत ही 5 मूलभूत तत्वांवर आधारलेली आहे. ती तत्त्व जगातले जे जागतिक व्यापार संघटनेचे सगळे सदस्य देश आहेत त्यांना पाळणं हे बंधनकारक असतं. पहिलं तत्त्व आहे ते म्हणजे भेदभाव न करणं. प्रादेशिक व्यापार जर आपण सोडला तर इतर सगळ्या व्यापारी भागीदारांना दिल्या जाणाऱ्या ज्या काही वागणुकी आहेत त्या समानतेच्याच असायला पाहिजेत. परदेशी वस्तू आणि सेवा यांना देशात विकल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आणि सेवा देशांतर्गत आहेत त्यांच्याप्रमाणेच वागणूक ही जागतिक व्यापार संघटनेमध्ये दिली जाते असते. म्हणजे भारतातली एखादी वस्तू आपण अमेरिकेत विकत असू तर अमेरिकेत बनणारी वस्तू आणि भारतातून अमेरिकेत आलेली वस्तू या समकक्ष ठेवल्या पाहिजेत. भारतातनं आयात केलेली वस्तू आहे म्हणून अमेरिकेनं कुठेतरी त्याच्यावर कर लादायचा असं होता कामा नये. याला म्हणतात भेदभाव न करणं. जगात कुठेही वस्तू तयार झाली तरी ती जगातल्या कुठल्याही देशात विकत असताना त्याच्यावर कोणतेही कर लादले नाही पाहिजेत. समकक्ष ती वस्तू आहे असं समजून कुठं तयार झाली हे विसरून चांगली वस्तू कोणती आहे ती ग्राहकाने घेतली पाहिजे. त्यामुळं जी वस्तू चांगली असेल ती ग्राहक खरेदी करेल. कुठंतरी दुसऱ्या देशातली आहे, जास्त कर लावला आहे, जास्त किंमत आहे म्हणून ती वस्तू मागे राहील असं होता कामा नये. हे पहिलं तत्त्व आहे. दुसरं तत्त्व आहे ते म्हणजे व्यापारी स्वातंत्र्य. व्यापाराचं उदारीकरण हे जागतिक व्यापार संघटनेचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळं वस्तू आणि सेवांच्या मुक्त आंतरराष्ट्रीय प्रवाहावर कुठलंही बंधन उरत नाही. वस्तू आणि सेवांचा मुक्त असा प्रवाह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुरू राहतो. तिसरं तत्त्व आहे ते म्हणजे स्थैर्य आणि अनुमान बांधण्याची क्षमता. लहरी व्यापारी अडथळे निर्माण करू नयेत याच्यासाठी जागतिक व्यापार संघटना आज वचनबद्ध आहे. त्यामुळं स्थैर्य देणं, व्यापारी पद्धतीत अनुमान बांधण्याची क्षमता निर्माण करणं हे शक्य झालेलं आहे. त्यामुळं जागतिक व्यापार संघटना ही कुठेही लहरी अडथळा निर्माण होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करते. कुठल्या तरी देशानं, बाहेरच्या देशातनं माल येतो आहे आपल्या देशातल्या उद्योगांना, त्याच्यामुळं तोट्यात जावं लागते. त्यामुळं अचानक त्याच्यावर कुठंतरी काहीतरी कर आकारायचे, आयातबंदी करायची, असं करू नये याच्यासाठी स्थिर वातावरण जगात कसं निर्माण होईल याच्यासाठी सतत प्रयत्न करताना आपल्याला दिसतंय. त्यानंतर असतं ते म्हणजे योग्य स्पर्धा. जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश काय आहे तर खुली आणखीन योग्य स्पर्धा निर्माण करायची असा आहे.
सगळ्या राष्ट्रांना समान वागणूक आहे. कुठल्याही देशात वस्तू तयार हो, सेवा तयार हो, जगभर सगळीकडे ती पोहोचली पाहिजे असं जागतिक व्यापार संघटनेला वाटतं. त्यातली जी वस्तू सेवा चांगली असेल ती जगभरामध्ये प्रसिद्धी पावेल. जी वस्तू सेवा व्यवस्थित नसेल, दर्जामध्ये म्हणा, किमतीमध्ये म्हणा किंवा अन्य काही, तिला ग्राहक पसंत करणार नाही. पण कुठंतरी कृत्रिम बंधनं घालून ती वस्तू सेवा जगात जाण्यापासून रोखू नये असं जागतिक व्यापार संघटनेचं म्हणणं असतं. त्यानंतर आहे ते म्हणजे विकसनशील देशांबाबत. जगामध्ये आज आपण जर बघितलं तर काही देश विकसित आहेत, काही अविकसित आहेत आणि काही विकसनशील आहेत. विकसित देश म्हणजे कोणते? तर ज्यांच्यामधला राहणीमानाचा दर्जा चांगला आहे, दरडोई उत्पन्न प्रचंड आहे, मानव विकास निर्देशांक चांगला आहे, असे अमेरिका घ्या, जपान घ्या, फ्रान्स घ्या, ब्रिटन घ्या, हे विकसित देश आहेत. काही अविकसित देश आहेत ज्याच्यात विकास हा प्रकारच झालेला नाही फारसा. आफ्रिकेतले काही देश आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. केनिया असेल, झिम्बाब्वे असेल, हे देश अविकसित आहेत, विकासाचा कुठं मागोवाही नाही. काही विकसनशील देश आहेत ज्याच्यामध्ये मग भारत येतो, चीन येतो, की जे विकसित आहेत असं आपण म्हणू शकत नाही, पण कुठेही अविकसित पण नाही. विकास झपाट्यानं होतोय, परिवर्तनाची प्रक्रिया झपाट्यानं होतोय, असे जे देश आहेत त्याला विकसनशील देश असं म्हणतात. तर हे जे विकसनशील देश आहेत त्यांच्याबद्दल काही स्पेशल धोरणं ही जागतिक व्यापार संघटनेनं मांडलेली आहेत. काय आहेत ती? तर जागतिक व्यापार संघटना असं म्हणते की विकसनशील देश, अप्रगत देश यांना काही विशेष हक्क देण्यात आलेले आहेत, सोयी सवलती देण्यात आलेल्या आहेत, ज्याच्या माध्यमामधून हे देश काय करू शकतात? आपला विकास चांगल्या प्रकारे करू शकतात. मित्रांनो, ही जी तत्त्व आहेत या 5 तत्वांवरतीच जागतिक व्यापार संघटनेचा कारभार हा चाललेला आपल्याला आढळून येतो. आता नक्की ही कोणती 5 तत्व आहेत? तर भेदभाव न करणं, व्यापार स्वातंत्र्य, स्थैर्य आणि अनुमान बांधण्याची क्षमता, योग्य स्पर्धा आणि विकसनशील देशांबाबत. यानंतरचा जो भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे WTO आणि भारतीय अर्थव्यवस्था. जागतिक व्यापार संघटना आणि भारतीय अर्थव्यवस्था यांचं काय रिलेशन आहे? तर जागतिक व्यापार संघटनेवर जे वर्चस्व आज आहे ते प्रगत राष्ट्रांचं आहे. मग त्यामध्ये अमेरिका येते, फ्रान्स येतो, जपान येतो, ब्रिटन येतो, यांचं वर्चस्व आहे. युरोपातले श्रीमंत देश, विकसित देश यांच्या नियंत्रणाखाली ही संघटना आहे. शेती क्षेत्राच्या जागतिकीकरणाच्या मुद्द्यावर भारत नेहमीच याला विरोध करत आलेला आहे. याचं कारण असं की भारतातली बहुसंख्य गरीब जनता आज शेतीवरती अवलंबून आहे. हे क्षेत्र जागतिक व्यापार संघटनेच्या अखत्यारीतून काढून टाकावं असा प्रयत्न भारत आणि इतर 22 देश G22 असं ज्याला म्हटलं जायचं त्याने केला, पण श्रीमंत देश याला तयार नव्हते. भारतीय अर्थव्यवस्थेवर आज आपण जर बघितलं या जागतिक व्यापार संघटनेचे तर अनेक परिणाम आपल्याला झालेले दिसून येतात भारतीय अर्थव्यवस्थेवर. कोणते परिणाम झाले? तर 2 प्रकारचे परिणाम झाले. काही परिणाम हे भारताच्या दृष्टीनं फायदेशीर असे आहेत, काही परिणाम हे भारताच्या दृष्टीनं हानिकारक असे आहेत. फायदेशीर परिणाम कोणते आहेत? तर भारताचा जगाच्या निर्यातीत जो हिस्सा होता तो सातत्यानं आपल्याला वाढताना दिसून येतो. आज जवळपास 1% जागतिक निर्यात ही भारत करताना आढळून आलेला आहे. जागतिकीकरणामुळं परदेशातून जी बंधनं होती भारताच्या निर्यातीवर ती कुठंतरी कमी झालेली आहेत. आज फुलं, फळं, भाजीपाला अशा गोष्टी, काही खनिजं, काही सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या गोष्टी याची भारत आज मोठ्या प्रमाणात निर्यात करतोय. भारताची निर्यात ही जागतिक व्यापार संघटना स्थापन झाल्यापासून मोठ्या प्रमाणात वाढले, कारण कृत्रिम बंधने जी विविध देशांकडून होती ती त्याच्यावरची कमी झालेली आहेत. हा पॉझिटिव्ह किंवा फायदेशीर असा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर WTOचा झालेला आहे. दुसरा जो पॉझिटिव्ह किंवा फायदेशीर परिणाम आहे तो असा की FDI, प्रत्यक्ष खाजगी गुंतवणूक, परकीय गुंतवणूक, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, त्याचप्रमाणे शेअर आणि रोखे यांच्यामधली गुंतवणूक याच्यात आज वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळं भारतीय उद्योग हे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धाक्षम बनले. जागतिकीकरण स्वीकारल्यापासून देशातल्या अनेक उद्योगात FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट
आणि FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट यांना मोठ्या प्रमाणात परवानगी देण्यात आलेली आहे आणि परदेशातून जसजशी गुंतवणूक भारतात यायला लागलेली आहे त्याचा फायदा भारतीय उद्योगांना झाला आहे. ते वाढलेले आहेत, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करायला सक्षम झालेले आहेत. त्यामुळे देखील आपल्याला मोठा फायदा झालेला आहे की आपले उद्योग हे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धाक्षम बनलेले आहेत. तिसरा फायदा असा आहे, कापड उद्योग हा भारतात मोठ्या प्रमाणात पूर्वापार चालत आलेला आहे. अगदी ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा इथं आली तेव्हा देखील कापड उद्योगावर त्यांचं लक्ष होतं. आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर WTOचा जो जागतिक व्यापार संघटनेचा करार झालेला आहे त्यामुळं भारताला मोठ्या प्रमाणात कापडाची निर्यात करणं आज शक्य झालं आहे. कारण भारतीय कापडावर जे काही परदेशातल्या वेगवेगळ्या देशांचं नियंत्रण होतं, जकाती होत्या, कर होते, ते कमी झालेले आहेत, काही ठिकाणी काढून टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळं कापडाची निर्यात करायला भारताला मोठ्या प्रमाणात संधी मिळालेली. अजून एक फायदा किंवा पॉझिटिव्ह परिणाम असा आहे की WTO आणि जागतिकीकरण याच्यामुळं भारतीय उद्योगांचा विकास आणि स्पर्धा शक्ती ही आंतरराष्ट्रीय दर्जाची बनली. याचं कारण असं की अनेक वस्तू ज्या भारतात निर्माण होतात त्या परदेशातूनही यायला लागल्यात. त्यांच्याशी स्पर्धा करून त्यांच्या क्वालिटीशी मॅच होईल अशी क्वालिटी देऊन त्यांच्यापेक्षा तुलनेनं कमी किंमत देऊन आपल्या बाजारपेठेत उभं राहणं याच्यासाठी भारतीय उद्योग आज कार्यक्षम झालेले आहेत. त्यामुळं त्यांची स्पर्धाशक्ती वाढली आहे. जगातल्या कुठल्याही बाजारपेठेत कुठल्याही कंपनीला, कुठल्याही उद्योगाला त्याच टक्कर देऊ शकतात कुठच्याही उत्पादनाच्या बाबतीत. त्यामुळं हा एक मोठा फायदा आहे की भारतीय उद्योग विकसित झाले आणि त्यांची स्पर्धाशक्ती ही आंतरराष्ट्रीय दर्जाची झालेली आहे. आता या पॉझिटिव्ह फायदेशीर परिणामांव्यतिरिक्त काही परिणाम हे भारताच्या दृष्टीनं हानिकारक आहेत, निगेटिव्ह आहेत. कोणते आहेत ते परिणाम? तर पहिला परिणाम असा की बौद्धिक मालमत्ता हक्क, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आणि व्यापारासंबंधीची गुंतवणूक या करारांचा फायदा वेगवेगळ्या अमेरिकन बहुराष्ट्र कंपन्या, मल्टीनॅशनल्स यांना होतोय. या करारामुळं पेटंटबद्दलचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. भारताचं हळद आणि बासमती तांदळाचं पेटंट जे आपण जागतिक स्तरावर लढाई करून मिळवलं, वाचवलं, तसे अनेक प्रश्न आज निर्माण झालेले आहेत. काय झालेलं आहे तर बौद्धिक मालमत्ता हक्क, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट याच्याबद्दलचा कायदा आला. त्याचप्रमाणे व्यापाराच्या गुंतवणुकीचे वेगवेगळे उपाय झाले. याच्यामुळं झालं असं की एखादं भारतीय उत्पादन परदेशामध्ये मात्र त्यांचंच आहे असं सांगून त्याने पेटंट मिळवलं आणि भारतात ते विकताना देखील त्यांना रॉयल्टी द्यायला लागली. उत्पादनाचे हक्क त्यांच्याकडे गेले. हळद असेल किंवा बासमती तांदूळ असेल ही भारताची पारंपरिक उत्पादनं आहेत. याचं पेटंट देखील मिळवायला अमेरिकेनं प्रयत्न केला, अमेरिकन मल्टीनॅशनल कंपन्यांनी. त्यासाठी जागतिक कोर्टामध्ये भारताला लढावं लागलं. म्हणजे सांगायची गोष्ट काय तर अनेक उत्पादनांवर जी पारंपरिकदृष्ट्या भारतीय आहेत ती देखील आमची आहेत असं अमेरिकेसारख्या देशांनी, विकसित देशांनी त्याच्यावर हक्क सांगितला, पेटंट घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यासाठी भारताला लढाई करावी लागली. हा पहिला वाईट परिणाम झालेला आहे. WTO आणि भारतीय अर्थव्यवस्था याचं नातं बघत असताना आपण हे बघतोय. त्याच्यानंतर दुसरा परिणाम असा की जागतिक व्यापारी संघटना, तिचे वेगवेगळे करार याचा मोठ्या प्रमाणावर फायदा हा बहुराष्ट्रीय कंपन्यांना होतो आणि बहुराष्ट्रीय कंपन्या या अमेरिका, जपान अशा विकसित देशांच्याच मालकीच्या आहेत. आज कुठलीही बहुराष्ट्रीय कंपनी, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन घेतली तर ठराविक 5-6 विकसित देशांच्या मालकी त्याच्यावर आहे. अमेरिकेच्या मालकीच्या प्रचंड मोठ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे त्या कंपन्यांनी भारतात मोठा व्यापार केला तर त्याच्याशी रिलेटेड सगळा रेव्हेन्यू हा अमेरिकेत जातो. त्यामुळं फायदा अमेरिकेला मिळतो. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही तोट्याची गोष्ट आहे की भारतीय उद्योगांना या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी एक तर स्पर्धा करायची आहे, त्यात जिंकायचं आहे. त्यानंतर असतं ते म्हणजे गॅट करारामुळं सेवाविषयक सर्वसाधारण करार करण्यात आला. त्यामुळं भारतीय सेवा धोक्यात आल्या. आता काय झालेलं आहे, सेवा क्षेत्रात देखील जागतिकीकरण केलं. त्यामुळं अनेक सेवा कॉम्पिटिटिव्ह प्राईजला चांगल्या क्वालिटीच्या परदेशातून जर पुरवल्या जात असतील तर भारतीय सेवा कोण घेणार नाही. त्यामुळे सेवा क्षेत्राचं भवितव्य देखील बऱ्यापैकी धोक्यात आलेलं तिथं दिसून येतं. त्याचप्रमाणे WTOच्या कराराप्रमाणे भारतानं उपभोग्य आणि औद्योगिक वस्तूंवरील जकातीचे दर कमी करायचं ठरवलं.
त्यामुळं भारतीय उद्योगांना मोठ्या प्रमाणावर स्पर्धा करावी लागणार आहे. झालं आहे असं की भारताच्या वेगवेगळ्या उपभोग्य म्हणजे कन्झ्युमर गुड्स आणि औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीयल गुड्स याच्यावरती जकातीचे दर कमी करायचे ठरलेलं आहे. त्यामुळं परदेशातल्या त्या वस्तू भारतात येणार किंवा येतात आणि भारतीय लोक त्या खरेदी देखील करतात. त्यामुळं आपली किंमत ही परदेशी किमतीपेक्षा कशी कमी राहील आणि आपल्या देशातल्या वस्तूंचा दर्जा हा परदेशी वस्तूंच्या दर्जापेक्षा चांगला कसा राहील याच्यावर भारताला जास्त कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं आहे. त्यामुळं देखील भारताला मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.